मेरी मेहंदी. फायनली वी रीच टू गोरखपूर आणि रात्रीच्या आता 3:30 वाजले आणि आम्ही आता पोचलोय. पण इथून आता आम्हाला बस डेपोला जाऊन मग तिथं थांबायचं बस येईपर्यंत. ते पण 30 किलोमीटर आतमध्ये. भाई झोप पण करा सगळं आता. बाबू आम्ही लोक या रिक्षामध्ये जातो. या आशावाल्या ती दाखवली होती ना आधी. हे कशी आहे थांबा. ही आशावाल्या रिक्षामध्ये आम्ही जातो. आता इथनं आम्ही कचेरीला जाऊ. मग तिथून अजून पुढे बघू. तुम्हाला आम्ही अपडेट्स देत राहू. तुम्ही बघत राहा. इलेक्ट्रिक आणि ह्या इलेक्ट्रिक आहेत. असं वाटतं त्या एअरपोर्टला गाड्या असतात ना त्या फिरायला तशा गाड्यांमध्ये. मस्त 20 रुपये सीट. आता आम्ही बसमध्ये बसलोय आणि या बसमध्ये आम्हीच आहे. प्रायव्हेट बिलकुल आमच्यासाठी प्रायव्हेट बस पाठवली. काका बघत होतो. फक्त आम्हीच बसू या गाडीमध्ये. आणि या गाडीमध्ये मच्छर वगैरे एवढे आमच्या बाबूला लई त्रास होतो. भेटू दाखवते तुम्हाला. आणि बहुतेक ना ही प्रायव्हेट बस आहे. कोमन आणि एकदम ऑरेंज येल्लोइश कलरची अशी. डन विथ अनादर गाडी. आणि आता वापस आम्ही रिक्षात बसलो. आता लालपूर शेवटी खुशबूच्या गावाला. बहिणी इधर बैठ. नाही रूल येतं बिहारमध्ये. बिहारी मग तू बोल ना. तू बोल. आता बाबू तुम्हाला आमची भोजपुरी बोलून दाखव. बोल ना. कैसन बा एवढंच येतं. कैसन बा एवढं येतं. तू बोल. तुला काय येतं भोजपुरी येते का तुला? काय बोल हा येते. बोल. अनुज बोलला ना काही समजत काकानु भोजपुरी काय येते बोलायला? नाही बाई. सगळी अनाडी. तिथं जर लग्नात कोणी आम्हाला शिव्या दिल्या ना म्हणजे त्यांच्यात एक प्रथा असते की टिंगल उडवतात एकमेकाची. तिथं कोण आमच्या नावाने आम्हाला काय बोलत असेल तर आम्हाला माहिती पण नाही पडणार. अशी परिस्थिती. आपण आणि आम्ही ट्रेनमध्ये बसलेलो आणि आम्ही बोलत चाललोय आणि तो माणूस असा बघत बसलेला. नंतर बोलतोय 15 मिनिटांनी आप कौन सी भाषा बोल रहे हो? आम्ही आलो मराठी. अच्छा हम घूम के तो आए महाराष्ट्र पर हमें कभी पता नहीं आप समझ में नहीं आ रहा है क्या बोल रहे हो. अच्छा ठीक आहे चला आता लालपूरला जाऊन आपण भेटू. आणि एक गोष्ट मी सांगायला विसरली. इथे मी ना 7th असताना पण आलेली. म्हणजे 7 वर्ष आधी तेव्हा पण आलेली मी. आणि तेव्हा मी खुशबूच्या फॅमिलीसोबत आलेली. 1 महिना वगैरे राहिली. आणि आता तर खूप बदल. आणि तेव्हा माझे म्हणजे महाराष्ट्राच्या बॉर्डरच्या आतमध्ये गेलं घरी येत आणि तेव्हा बॅग चोरी झाली. त्यात नवीन सगळे कपडे होते. नंतर खुशबूच्या मम्मीने शोधून आणली. भेटली. आणि अजून आणि इथले जे रोड आहेत ना आणि रोडच्या बाजूला एवढे ओपन जमीन आहे ना जी मुंबईमध्ये तुम्हाला बघायला नाही भेटणार. पण इथं एवढी खुल्ली जमीन आहे आणि त्या एवढंसं आणि सामान पण असं म्हणजे सगळी शेती असंच आहे सगळं. चांगलं आहे. मेरा भारत. काही व्ह्यू बघा. वो बताएंगे कहाँ पे उतारना है हमें. बाय. भाई मुंबईवरनं तुझ्या घरी पाहुणे आले आणि तू झोपलेस अजून.
अरे उठ उठ अभी जा रहे क्या करते माझ्यावरच पण एकदम पाणी पाणी आहे ना बॉटल मध्ये टाका तिथे झोपच होत नाही. आता ब्लॉकला मरेली काय काय चकली इसका और उसका साथ में होगा होगा मेरे पहले है मोटी बड़ी हो गई उसकी मम्मी करवाएंगे बोले मुंबई से करोगी हाँ फिर हम लोग गुड्डी कैसे आएंगे आप आ जाओ आता सकाळचे अजून 7 पण नाही वाजले आणि इथं सगळे उठून त्यांच्या आंघोळ्या इथे तर अर्धी जण तर 3-3:30ला सुटलेत कारण लग्न घर आहे म्हणून. आणि आता आम्ही टेरेसवर इथे सगळ्यांचे टेरेस दाखवतोय गाव तुम्हाला. इथं शेती वगैरे आहे, इकडे घर. आल्यानंतर फ्रेश झाली, हे कपडे वगैरे आपले इयरिंग्स वगैरे घालून मस्त तयार होऊन रेडी झाली होती मी. त्यानंतर जेवली वगैरे आणि झोपून गेली. उठली मग खुशबूने छोले समोसे आणले होते, आता ते खाती आहे. तर तुम्ही बघा छोले समोसे खूप टेस्टी असतात. मी तर खूप वर्षानंतर खाते म्हणून मला असं होतं कधी खाते, पण टेस्टी असतात. तुम्ही जर UPला येणार असाल तर तुम्ही ट्राय करा. हां खूप भारी असतात. मेरी मेहंदी मी मेहंदी काढून घेतली कारण नंतर आउटफिटचे डान्स वगैरे करतील स्वातीच. आता आमचं मेहंदीचं डेकोरेशन चालू आहे बघा. आणि कोण करतंय आमचे काका. हां कारण इकडची लोक ही आमची काहीच करून देत नाहीत. आता काका ही लोक सगळे डेकोरेशन करतात. जुगाड चालू आहे आता. हां आता तीच नाही बोलली. तर हा पडदा मी कट केला तर हाफ हाफ लावू. सो वी आर रेडी फॉर मेहंदी सेलिब्रेशन. हा माझा आउटफिट आहे. आम्ही मॅचिंग केली. मी खुशबू आणि ज्योती. ब्राइड लुक हवा. ब्राइड लुक एक गाना क्यों बंद किया यहाँ का? वो फोन नीचे गाना चेंज करने के लिए. आम्ही जेवण पार्सल घेऊन जातो त्या घरात. 2 घर आहेत नाही ते, मग दुसऱ्या घरात जेवण घेऊन जातो जेवायला.